नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. मायग्रेन हा एक प्रकारचा तीव्र डोकेदुखीचा आजार आहे. यात डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात आणि त्यासोबत मळमळ, उलटी आणि प्रकाश व आवाजाची संवेदनशीलता जाणवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायग्रेन या आजारावर उपचार, कारणे आणि याची काही लक्षणे. मायग्रेनची नेमकी कारणे अजून अज्ञात आहेत. तरीही काही संभाव्य कारणे आणि ट्रिगर्स खालीलप्रमाणे आहेत. अनुवंशिकता. जर कुटुंबात कोणाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असते. हार्मोनल बदल. महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान होणारे हार्मोनल बदल मायग्रेनला चालना देऊ शकतात. तणाव. शारीरिक आणि मानसिक तणाव हे मायग्रेनचे एक प्रमुख कारण आहे. आहार. काही विशिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये जसे की चीज, चॉकलेट, कॅफेनयुक्त पेये आणि अल्कोहोल मायग्रेनला ट्रिगर करू शकतात. पर्यावरणातील बदल. हवामानातील बदल, तीव्र वास, तेजस्वी प्रकाश किंवा मोठ्या आवाजामुळे मायग्रेन येऊ शकतो. झोपेची अनियमितता. कमी किंवा जास्त झोप घेणे देखील मायग्रेनला कारणीभूत ठरू शकते. काही औषधे. काही प्रकारची औषधे मायग्रेनला ट्रिगर करू शकतात. मायग्रेनच्या लक्षणांमध्ये व्यक्तीनुसार बदल दिसू शकतात. सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. डोकेदुखी. डोक्याच्या एका बाजूला तीव्र धडधडणारी वेदना. काही वेळा दोन्ही बाजूंना किंवा संपूर्ण डोक्यातही होऊ शकते. मळमळ आणि उलटी. डोकेदुखी सोबत मळमळ आणि काही वेळा उलटी होणे. प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता. तीव्र प्रकाश आणि मोठ्या आवाजाचा त्रास होणे. ऑरा. काही लोकांना डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी किंवा दरम्यान दृष्टीमध्ये बदल जाणवतात, जसे की चमकणारे प्रकाश दिसणे, अंधुक दिसणे किंवा झिगझॅग रेषा दिसणे, याला ऑरा म्हणतात. थकवा. मायग्रेनच्या हल्ल्यापूर्वी किंवा नंतर खूप थकवा जाणवणे. मान दुखणे. काही लोकांना डोकेदुखी सोबत मान देखील दुखते. चक्कर येणे. काही वेळा चक्कर आणि असंतुलन जाणवते. मूड मध्ये बदल. डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी चिडचिडेपणा किंवा उदास वाटू शकते. मायग्रेन कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो, परंतु तो सहसा खालील वयोगटांमध्ये अधिक सामान्यपणे आढळतो. 1. तरुण आणि प्रौढ. मायग्रेन बहुतेक वेळा पौगंडावस्थेत किंवा तरुण वयात सुरू होतो आणि 35 ते 45 वयोगटातील लोकांमध्ये अधिक सामान्य असतो. 2. मुले आणि किशोरवयीन. लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना देखील
मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मुलांमध्ये डोकेदुखी कमी वेळेसाठी टिकू शकते आणि दोन्ही बाजूंना होण्याची शक्यता असते. 3. वृद्ध. 40 वर्षानंतर मायग्रेनची तीव्रता कमी होण्याची शक्यता असते. तरीही काही वृद्ध लोकांना याचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी जीवनशैलीतील काही बदल आणि इतर काही उपाय करावे. जसे की ट्रिगर्स टाळा. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला मायग्रेन येतो त्या टाळण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही एक डायरी ठेवू शकता आणि त्यात तुमच्या डोकेदुखीची नोंद करू शकता. नियमित झोप. दररोज ठराविक वेळी झोपा आणि उठा. तणाव व्यवस्थापन. योगा, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव कमी करा. पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पुरेसे पाणी प्या. नियमित व्यायाम. नियमित एरोबिक व्यायाम केल्याने मायग्रेनची वारंवारता कमी होऊ शकते. आहार. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या आणि जेवण वेळेवर करा. मायग्रेनवर पूर्णपणे बरा करणारा कोणताही उपचार नाही, परंतु लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते आणि हल्ल्यांची वारंवारता कमी करता येते. मायग्रेनचे उपचारांचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक हल्ल्यादरम्यान उपचार आणि दुसरा प्रतिबंधात्मक उपचार. हल्ल्यादरम्यान उपचार. जेव्हा मायग्रेनचा हल्ला येतो तेव्हा वेदना कमी करण्यासाठी आणि इतर लक्षणे नियंत्रणात आणण्यासाठी औषधे घेतली जातात. यामध्ये खालील औषधांचा समावेश होतो. वेदनाशामक औषधे. पेन रिलीव्हर्स. पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, ॲस्पिरिन यांसारखी औषधे सौम्य ते मध्यम डोकेदुखीसाठी उपयुक्त ठरू शकतात. ट्रिप्सन्स ही प्रिस्क्रिप्शनची औषधे आहेत आणि ती मायग्रेनच्या विशिष्ट वेदना मार्गांवर कार्य करतात. उदाहरणार्थ सुमाट्रिप्टन, रिझाट्रिप्टन. अँटी-इमेटिक्स. मळमळ आणि उलटी कमी करण्यासाठी ही औषधे वापरली जातात. गेपंटस ही नवीन प्रकारची औषधे आहेत जी मायग्रेनच्या उपचारात प्रभावी ठरली आहेत. प्रतिबंधात्मक उपचार. ज्या लोकांना वारंवार आणि तीव्र मायग्रेनचा त्रास होतो त्यांच्यासाठी हल्ल्यांची वारंवारता आणि तीव्रता कमी करण्यासाठी नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. यामध्ये खालील औषधांचा समावेश होतो. बीटा ब्लॉकर्स. प्रोप्रानोलॉल यांसारखी औषधे रक्तदाब कमी करून मायग्रेनला प्रतिबंध घालू शकतात. कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स. वेरापामिल हे औषध ओरा असलेल्या मायग्रेनमध्ये उपयुक्त ठरू शकते. अँटी डिप्रेसंट्स.
काही विशिष्ट प्रकारची अँटीडिप्रेसंट्स मायग्रेनच्या प्रतिबंधात मदत करू शकतात. अँटी-सीझर औषधे टोपिरामेट आणि व्हॅल्प्रोइक ऍसिड यांसारखी औषधे मायग्रेनच्या प्रतिबंधासाठी वापरली जातात. मोनोक्लोनल अँटीबॉडीज ही इंजेक्शन्स आहेत जी CGRP नावाच्या प्रोटीनला लक्ष्य करतात आणि मायग्रेनचे हल्ले कमी करतात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.